नमस्कार, मी डॉक्टर नागेश सूर्यवंशी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी मराठीमध्ये हायड्रोलॉजी या विषयासंबंधित व्हिडिओज. मित्रांनो, आज आपण इनफिल्ट्रेशन याबद्दल चर्चा करणार आहोत. इनफिल्ट्रेशन संबंधित MPSC आणि UPSC मध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर ते क्वेश्चन कशापासून स्वरूपात असतात, तर इनफिल्ट्रेशनची डेफिनेशन काय आहे, इनफिल्ट्रेशन कपॅसिटी म्हणजे काय, इनफिल्ट्रेशन रेट म्हणजे काय, हे आपण आता पाहणार आहोत. इनफिल्ट्रेशन द डेफिनेशन बघितलं तर वॉटर सिप्स इन टू द सॉईल, दिस मुवमेंट कॉल्ड इनफिल्ट्रेशन. दिस इज अ फ्लो ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड थ्रू द सॉईल सरफेस. सोप्या भाषेमध्ये पाणी जे झिरपतं जमिनीमध्ये आणि जमिनीमध्ये खाली झिरपून जे पाणी सॉईलच्या मधून झिरपतं आणि खाली जातं, त्याला आपण इनफिल्ट्रेशन असं म्हणतो. आता इट प्लेज सिग्निफिकंट रोल इन रन ऑफ प्रोसेस. इट विल अफेक्ट ऑन द मॅग्निट्यूड ऑफ रन ऑफ. रन ऑफवरती त्याचा परिणाम होत असतो. सरफेसवरती जे पाणी वाहतं आहे ते किती वाहणार आहे ते इनफिल्ट्रेशनच्या वरती डिपेंड राहतं. दुसरा डेफिनेशन हे इनफिल्ट्रेशन कपॅसिटीचे आहे. इनफिल्ट्रेशन कपॅसिटी म्हणजे काय, तर तो एक मॅक्झिमम रेट आहे. means maximum rate at which soil at given time can absorb water. तर maximum rate at which soil at given time can absorb the water, that is called as infiltration capacity. ही सॉईलची कपॅसिटी आहे, मातीची कपॅसिटी आहे की मॅक्झिमम रेटमध्ये ती किती ॲब्सॉर्ब करते, दॅट इज इन्फिल्ट्रेशन कपॅसिटी. इन्फिल्ट्रेशन रेट ही दुसरी एक टर्म आहे. त्यामध्ये ॲक्च्युअल रेट ॲट विच द गिवन सॉईल ॲब्सॉर्ब वॉटर, म्हणजे ॲक्च्युअल किती रेटने ती पर्टिक्युलर सॉईल वॉटर ॲब्सॉर्ब करते, तो म्हणजे त्याचा इन्फिल्ट्रेशन रेट असतो. मित्रांनो, आता एक दोन प्रकारचे इंडेक्स आहेत जे आपण पाहणार आहोत, जे इन्फिल्ट्रेशनच्या संबंधित आहेत. तर इन्फिल्ट्रेशन इंडेक्सेस आहेत, त्यात इन्फिल्ट्रेशन इंडेक्सेस म्हणतात त्यांना. एक आहे फाय इंडेक्स आणि दुसरा आहे W इंडेक्स. सुरुवातीला आपण फाय इंडेक्स पाहूया. फाय इंडेक्सची फिगर आपण पहा. त्या फिगरमध्ये दिसून येतं आपल्याला Y ॲक्सिसला आहे रेनफॉल इंटेन्सिटी आणि X ॲक्सिसला आहे टाईम. म्हणजे हा आहे हायटोग्राफ. हायटोग्राफ इज अ ग्राफ दॅट इज प्लॉटेड रेनफॉल इंटेन्सिटी वर्सेस टाईम. तर हा हायटोग्राफ आहे आणि हायटोग्राफमध्ये तुम्ही पाहिलं तर डॉटेड लाईननी दाखवलेलं आहे. सो डॉटेड लाईन इंडिकेट्स रेनफॉल इंटेन्सिटी, दॅट इज ॲव्हरेज. सो ॲव्हरेज रेनफॉल इंटेन्सिटी आणि ॲव्हरेज रेनफॉल इंटेन्सिटी अबव विच इफ यू सी दॅट रेनफॉल दॅट व्हॉल्यूम इज इक्वल टू द रन ऑफ व्हॉल्यूम. म्हणून फाय इंडेक्सचे डेफिनेशन असे केली जाते की ॲव्हरेज रेनफॉल इंटेन्सिटी अबव विच the runoff volume is equal to that particular say rainfall volume. So that is known as a phi index. Below that particular average rainfall intensity you have the losses. So here in this particular phi index this particular losses, initial losses like a depression, we can say storage and interception losses, all that are considered in this particular losses. So simply we can say the initial losses are included in the phi index. Okay, so here is some theory about the phi index. That phi index, as I told, it is the average rainfall intensity above which rainfall volume is equal to the runoff volume. Phi index value is found by treating it as a constant infiltration capacity. The initial loss, as I told, that is considered in the infiltration as a infiltration in the phi index. Now what is the formula to calculate this particular phi index? So phi index is calculated, that is PE minus R upon TE, where the TE is the time excess, PE is the total rainfall corresponding to the time TE, and R is the total runoff depth. And as I told, T is the time of excess, means total time in which the rainfall intensity is greater than phi index.
हेच समजून घेण्याची गरज आहे. तर टी जे आहे दॅट इज द टोटल टाईम इन विच रेनफॉल इंटेन्सिटी इज ग्रेटर दॅन द 5 इंडेक्स. हे महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला ज्यावेळेला एक्झरसाईज सॉल्व करायचे असतात तर 5 इंडेक्सचे एक्झरसाईज ह्याच्यावरती डिपेंड असतात. सेकंड आहे डब्ल्यू इंडेक्स. जो डब्ल्यू इंडेक्स आहे सो इट इज दॅट रिफाईन्ड व्हर्जन ऑफ द 5 इंडेक्स. हिअर initial losses are separated from the total losses, means initial losses are excluded in the W index, that you have to remember. And what is the definition of the W index? So it is the average infiltration rate during the time in which rainfall intensity exceeds the capacity rate, that you have to remember. Means it is the average rate of infiltration that you have to remember, and during that time rainfall intensity exceeds the infiltration capacity. So rainfall intensity exceeds the infiltration capacity, आणि त्यावेळेचा जो ॲव्हरेज रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन आहे त्याला आपण डब्ल्यू इंडेक्स म्हणतो. आता हा डब्ल्यू इंडेक्स कॅल्क्युलेट कसा करायचा, तर त्याला फॉर्म्युला आहे. त्याला फॉर्म्युला असा आहे पी मायनस आर मायनस इनिशियल लॉस अपॉन टी आर. आता हे पी काय आहे, तर टोटल स्टॉर्म प्रेसिपिटेशन और टोटल रेनफॉल इन सेंटीमीटर. आर काय आहे, दॅट इज रन ऑफ, सरफेस रन ऑफ इन सेंटीमीटर. अँड आय एल काय आहे, इनिशियल लॉस, दॅट इज ऑल्सो इन सेंटीमीटर. अँड इथं ह्या ठिकाणी टी आर आहे, दॅट इज अ टाईम पिरियड इन आवर्स ड्युरिंग विच काय सांगितलं होतं की रेनफॉल इंटेन्सिटी एक्सीड्स द इन्फिल्ट्रेशन रेट, दॅट इज इन्फिल्ट्रेशन रेट इज गिव्हन सेंटीमीटर पर आवर. तर अशा पद्धतीनं डब्ल्यू इंडेक्स आणि